आणि त्याचबरोबर 23 एकर जागा संभाजी नरळे ज्या मातोश्री होत्या त्यांनी 23 एकर जागा दिली. पहिले 2-4 त्यात ट्रस्टी होते. एक सासवडकर होते, एक बाबूराव महादेव झाडगे होते, एक मोरे होते आणि तिथले प्रॉपर चौथे कोणतरी होते. आणि त्या स्वर्गीय मातेने ते ट्रस्ट केला. त्या ट्रस्टचे उद्देश आणि सगळ्या गोष्टी ह्या काही कालांतराने त्या ट्रस्टीच्या लोकांनी अण्णामावती राणे असतील, नथुबा गीते असतील, जीवनराव होळकर हे चौघांच्या ताब्यात हा ट्रस्ट दिला. दिल्यानंतर अण्णामावती प्रॉपर तिथं होते आणि त्यांनी कागदपत्राची डेव्हलपमेंट नाही केली, त्या संस्थेकडे लक्ष नाही दिलं. म्हणून गेड नावाचा पंढरपूरचा एक सज्जन आचा ऑनलाईन समाजाचा समाजसेवक आला. त्यांनी त्याची बायको, त्याची मेहुणे, त्याच्या मेहुणीची पोरं 5 जणांचा ट्रस्ट केला आणि ती जागा विक्रीला काढली. त्याचं धर्मदायकांकडं त्याचं हे मागितलं, परवानगी मागितली. म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्या काय त्या बापाच्या प्रॉपर्टी नाही, ह्या समाजाच्यात कोणीतरी कोणासाठी ठेवलेलं आहे. आणि तुम्ही जर अतिक्रमण करत असतील तर तुम्हाला किंवा पैसे घ्यायच्या तुमचा वर्षभरात तुम्ही ट्रस्टवर आला लगेच परवानगी लगेच विकायला मोकळे. तर तुम्ही त्या ठिकाणी त्या मातेचा जो उद्देश होता, त्या माऊलीचा उद्देश होता, तो उद्देश कधी तुमच्या हातनं सफल झालाय का? आणि तुमचं समाजात योगदान काय, रमेश गेंडचं समाजात योगदान काय, ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्याच्या वडिलांनी समाजाला 5 गुंठे जागा दिली, वडिलांनी, ह्यांनी परत माघारी घेतली.